सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे सेकंड इयरचे ईएसचे एमसीक्यू आहे हे एमसीक्यूला आपण सुरुवात केली होती. त्यातले काही एमसीक्यू आपण बघितले होते. आता राहिलेले जे पुढचे एमसीक्यू 8 बघितले होते. आता 9 ते 15 आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊ आणि राहिलेले जेवढे पण एमसीक्यू असेल ते आपण तिसऱ्या पार्टमध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय म्हटलंय बघा आता, विच मेन्यू हेल्थ ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन लाईन टाइम टू स्लाइड. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, कोणता मेन्यू स्लाइड की ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन टाइमचे सहाय्य करताय. पहिले वाचून तुम्हाला काही समजणार नाही की नेमकी त्यांनी प्रश्न काय दिलेला आहे तर कशाबद्दल बोलताय. तर आपण जे पॉवर पॉईंट आपण वापरत असतो, ज्याला आपण पीपीटी म्हणतो, मागच्या एका क्वेश्चन मध्ये आपल्याला भेटलं होतं. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं. या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये काय असतं, अशा स्लाइड्स असतात. बरोबर आहे, ठीक आहे. तर या स्लाइड जेव्हा आपल्याला चेंज करायच्या असतात तेव्हा चेंज करताना आपण काय करू शकतो, एक तर बटन दाबून चेंज करू शकतो, एक तर क्लिक करून चेंज करू शकतो, एक तर आपण त्याला काय नेमून देऊ शकतो, टाइम नेमून देऊ शकतो. म्हणजे समजा आता मी तुम्हाला काहीतरी शिकवतोय, मी तुम्हाला काहीतरी प्रेझेंटेशन देतोय. हा क्वेश्चन माझा किती वेळात पूर्ण होईल, अंदाजे 1 मिनिटात पूर्ण होईल. समजा अंदाजे किती वेळात पूर्ण होईल, 1 मिनिटात. मग 1 मिनिटानंतर ही जी स्लाइड आहे ही ऑटोमॅटिक काय झाली पाहिजे, शिफ्ट झाली पाहिजे. म्हणजे हिच्या नंतर कोणती स्लाइड आली पाहिजे, बरोबर 1 मिनिटाने ही आली पाहिजे. नंतर बरोबर 1 मिनिटाने काय आली पाहिजे, ही आली पाहिजे. नंतर परत बरोबर 1 मिनिटाने काय आली पाहिजे, ही आली पाहिजे. तर हा जो 1 मिनिट मी सेट करतोय याला काय म्हणता, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर आहे. तर काय म्हटलंय त्यांनी, ट्रान्झॅक्शन स्लॉट येईल का, नाही, हे नाही ना. त्यानंतर ट्रान्झॅक्शन रिहर्सल म्हणजे काय, प्रॅक्टिस करतोय का आपण त्याची, अजिबात नाही. ट्रान्झॅक्शन प्रिव्ह्यू काय असतं, आपण जेव्हा स्लाइड शो करतोय म्हणजे स्लाइड तयार करतो, ही स्लाइड कशी दिसते हे सांगणारं काय असतं, प्रिव्ह्यू असतं. मग हे पण येणार नाही. आपला राईट आन्सर काय येणार आहे, ट्रान्झॅक्शन टाइम. त्याच्या नावातच दिलंय ना बघा, त्याच्या नावातच दिलंय. त्यांनी काय म्हटलंय, ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन टाइम. जो ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन टाइम आहे, जो आपण सेट करतो त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन टाइम. मग हा टाइम किती पण असू शकतो, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, तुमच्या मर्जी होते. आपण मॅन्युअली सेट करू शकतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज टू बी अवॉइडेड ड्युरिंग ग्रुप डिस्कशन. हा, जेव्हा कधी आपण ग्रुप डिस्कशन करत असतो, चांगल्या लेवलचा मित्रांचा कट्ट्यावरचा नाही. समजा मी तुम्हाला एखादा टॉपिक दिला की आता जे निवडणुका होणार आहे किंवा नोटाबंदी झाली, ही चांगली आहे का वाईट आहे, मग आपण त्याच्यावर काय करणार, ग्रुप डिस्कशन करणार, चांगल्या पद्धतीचं ग्रुप डिस्कशन करणार. मग त्या ग्रुप डिस्कशन करत असताना आपण काय, कोणती गोष्ट याच्यात टाळली पाहिजे, बरोबर, कोणती गोष्ट नाही केली पाहिजे, असं त्यांनी विचारलंय. सर्वात पहिले प्रासंगिक राहू, म्हणजे काय, आपण मुद्दा धरून बोलणं. हे तर आपल्याला पाहिजे, मुद्दा धरून बोलायचं. म्हणजे आता मी तुम्हाला बोललो नोटाबंदी नोटाबंदी चांगली की वाईट, आपला मुद्दा काय, नोटाबंदी झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे, किंवा जर झाली तर ती चांगली झाली का वाईट झाली, एवढाच आपला मुद्दा झाला पाहिजे. तुम्ही काय म्हणाल, उद्या आपल्याला सुट्टी आहे का, आणि आजले बोर होत आहे, आणि आजले हे होत आहे, म्हणजे काय, तुम्ही मुद्दा सोडून बोलताय, बरोबर. मग काय, आपण मुद्द्याला तिथं अनुसरून बोललं पाहिजे. बी रिलिव्हंट, म्हणजे हे तर बरोबर आहे, हे आपण केलंच पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे असं त्यांनी विचारलं. त्यानंतर बी अ लिस्नर, म्हणजे एक श्रोता बनव, बरोबर आहे. आता समजा समोरचा एखादा त्याचं काय मत सांगत असेल की हा हे असं झालं पाहिजे, मॉनिटरायझेशन झालं पाहिजे, किंवा नोटाबंदी चुकीची झाली त्याच्यामुळे लोकांचे हाल झाले, जे काय असेल त्याचा पॉईंट व्हॅलिड असो नसो, पण तुम्हाला काय, आपण जर त्याला टाइम दिला, ग्रुप डिस्कशन याचा अर्थ काय होतो, प्रत्येक जण त्याच्यात बोलेल. मग त्यामुळे जेव्हा तो बोलत असेल तेव्हा आपल्याला त्याचं ऐकूनच घेणे, बरं ते भले ते बरोबर असो किंवा चुकीचं असो. ठीक आहे, मग आपण त्याला काय म्हणायचं, बी लिस्नर, म्हणजे आपण एक श्रोता बनायचं आणि त्याचं पण म्हणणं आपण काय करायचं, ऐकून घ्यायचं. नाही तर तो एखादं वाक्य सांगाल, आपण मध्येच बोलायचं, तू थांब 2 मिनिटं, पहिले मला बोलू दे, असं चालतं का, नाही. आपण काय, स्टँडर्ड ग्रुप डिस्कशन करणार आहे. त्यानंतर आहे टेक इनिशिएटिव्ह फॉर डिस्कशन, चर्चा केली पहल करे, हे पण बरोबर आहे. समजा आता त्याचा मुद्दा व्हॅलिड असेल नसेल, मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सिम्पली तुमचा जो हात आहे हा हात वरती करायचा की तुझं झाल्यानंतर मला बोलायचं आहे, किंवा तुमचं पूर्ण बोलून झाल्यानंतर मी बोलणार आहे, हे त्याला सांगण्यासाठी आपण काय करणार, त्याला एक इंडिकेशन देणार आहे, हात वरती करणार आहे की पुढचा मुद्दा काय करणार आहे, मला मांडू द्या, अशी आपण त्यांना काय करणार, एक प्रकारे मेसेज देणार आहे किंवा रिक्वेस्ट करणार आहे. मग हे पण बरोबर आहे. मूव अग्रेसिव्हली, म्हणजे काय, आक्रमक रूप से आगे बढे. आता जर त्याने आपल्याला सांगितलं की डिमॉनिटरायझेशन, तुमचा मुद्दा असेल समजा की हा नोटाबंदी आली, चांगले आलं, काळा पैसा गेला, वगैरे वगैरे, त्याचा मुद्दा असेल की नाही नोटाबंदी चुकीची झाली, वगैरे वगैरे, मग तुम्ही त्याला काय म्हणाल, तू शांत बस, जास्त बोलू नको, जर पुढे केलं तर असं अग्रेसिव्हली बोलणार आहे का, त्याच्याशी रागात बोलणार आहे का, अजिबात नाही. मग आपल्याला त्यांनी तेच विचारलंय की तुम्ही यांच्यापैकी काय नाही केलं पाहिजे. मग काय नाही केलं पाहिजे, आपण त्याच्याशी अग्रेसिव्हली, त्याच्याशी म्हणण्यापेक्षा जेवढे पण ग्रुप मेंबर असतील त्यांच्यामध्ये कोणाशी पण आपण अग्रेसिव्हली, म्हणजे रागाने बोललं नाही पाहिजे, बरोबर. आपण काय करतोय, एक प्रकारचं स्टँडर्ड ग्रुप डिस्कशन करतोय. ठीक आहे, मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, मूव अग्रेसिव्हली. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा, आता सेम प्रश्न आहे, याच्याशी थोडा संबंधित प्रश्न एक वरती आपला झालेला आहे
काय विच वन इज नॉट अ व्हर्बल कम्युनिकेशन, खालीलपैकी कोणतं व्हर्बल कम्युनिकेशन नाहीये असं त्यांनी म्हटलंय. तुम्हाला पहिलेच बोललो व्हर्बल कम्युनिकेशन याचा अर्थ काय, ज्याच्यात आपण अक्षर वापरतोय. जसं आता मी इथं लिहून सांगतोय, हे कोणतं कम्युनिकेशन आहे तुम्हाला, व्हर्बल कम्युनिकेशन आहे. मग खालीलपैकी कोणतं असं आहे की ज्याच्यात व्हर्बल कम्युनिकेशन नाही म्हटलंय, बघा त्यांनी नॉट कॅपिटल मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे प्रश्न पूर्ण वाचत जा. काय म्हटलं बघा, फॉर्मल लेटर्स, लेटर लिहिणार, पत्र लिहिणार, म्हणजे मी तिचा कसला वापर करणार, अक्षरांचा वापर करणार आणि लिहून माझं जे काही मत असेल ते समोरच्याला सांगणार. मग हे कोणतं कम्युनिकेशन आहे, हे व्हर्बल कम्युनिकेशन आहे. आपले राईट आन्सर येणार नाही. त्यांनी काय म्हटलंय, नॉट अ व्हर्बल कम्युनिकेशन. त्यानंतर इनफॉर्मल लेटर्स, आता हा पण फॉर्मल असो, इनफॉर्मल असो, पत्र असो, कोणतं पण लेटर असो, पण हे काय एक प्रकारचं लेटर्सच आहे ना, म्हणजे आपण रायटिंग मध्येच लिहिणार आहे, त्यामुळे हे पण कशात आलं, व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये, मग हे पण येणार नाही. त्यानंतर जॉब ऍप्लिकेशन, जॉब ऍप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही समजा आता कुठे तुम्हाला नोकरीला लागायचं असेल तर तुम्ही काय करणार, त्यांना अर्ज लिहिणार. आता तो जो लिहायचा फॉर्मॅट आहे हा पण तुम्ही कशात आहे, रायटिंग मध्येच लिहिणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ते पण कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन झालं, व्हर्बल कम्युनिकेशन झालं. मग उरलं काय, अटेंडिंग इंटरव्ह्यू, बरोबर. म्हणजे काय, आता तुम्ही कशाला जात आहे, इंटरव्ह्यूला जात आहे, कोणतरी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय. इंटरव्ह्यू घेताना आपल्याला कधी लिहायची गरज पडत नाही. ते आपल्याला प्रश्न विचारतात, तुझं पूर्ण नाव सांग, तू कुठे राहिला, तुझं शिक्षण काय झालं, 1 इयर कॅलिपरचा लिस्ट काउंट काय, मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट काय, बरोबर. असे काही आपल्याला ते टेक्निकल, नॉन टेक्निकल असे काही जनरल प्रश्न विचारत असतात. मग हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, अटेंडिंग अ इंटरव्ह्यू. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा, आता हा इंग्लिश ग्रामरचा प्रश्न आहे, थोडंसं नीट समजून घ्या, सोपं आहे. अ डॅश डॅश सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस डायरेक्ट कमांड, इन्व्हिटेशन्स, वॉर्निंग ऑर इन्स्ट्रक्शन. बर, आता खालीलपैकी कोणते असं वाक्य आहे की जे वाक्य आपल्याला डायरेक्ट कमांड सांगतं, त्यानंतर इन्व्हिटेशन सांगतं, वॉर्निंग सांगतं, इन्स्ट्रक्शन सांगतं. म्हणजे खालीलपैकी कोणतं असं वाक्य आहे जे आपल्याला डायरेक्ट सूचना देतं, एक तर सूचना देतं, एक तर ऑर्डर देतं, एक तर माहिती देतं, एक तर काहीतरी वॉर्निंग देतं की हे करू नका, ते करू नका, किंवा हे करा. जसं रस्त्यावर साईन असतं आपल्या, डाव्या बाजूला जा, उजव्या बाजूला जा, तर हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स असतं असं त्यांनी आपल्याला विचारलंय. मग आता बघू, एक एक ऑप्शन आपण क्लिअर करून घेऊ. खालच्या बाजूने जाऊ. सर्वात पहिले बघा ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह याचा मराठीत अर्थ होतो विशेषण. काय होतो, विशेषण. जसं मी मराठीत म्हटलं, मी आंबा खाल्ला, बरोबर आहे. हे एक साधं वाक्य आहे. हे कोणतं वाक्य, एक साधं म्हणजे सिंपल सेंटेन्स आहे. पण मी गोड आंबा खाल्ला, त्याच्यात मी कोणता शब्द वापरला, गोड. मग गोड हे काय ऍडजेक्टिव्ह आहे. सेम इंग्लिश मध्ये काही जास्त फरक नसतो, सेम इंग्लिश मध्ये चालतं. सिंपल सेंटेन्स काय, आय एट अ मँगो, म्हणजे मी आंबा खाल्ला. आय एट अ स्वीट मँगो म्हणजे काय, मी गोड आंबा खाल्ला. मग हे काय झालं, त्याच्यात माझं ऍडजेक्टिव्ह झालं, बरोबर. तर आपल्याला त्याची गरज पडते का इथं, अजिबात नाही. किंवा सिंपल सेंटेन्सची गरज पडते का, अजिबात नाही. मग कंपाऊंड सेंटेन्सची, कंपाऊंड म्हणजे काय असतं, आता समजा ज्याच्यात अँड वापरतो आपण, अँड ऑर. जसं मी अँड माय फ्रेंड गोइंग टू कॉलेज, म्हणजे मी आणि माझा मित्र कुठे गेलो, कॉलेजला गेलो. अँड ऑर वेन असे शब्द वापरलेले असतात, ते कोणतं सेंटेन्स असतं, कंपाऊंड सेंटेन्स असतं. म्हणजे हे पण आपल्याला येणार नाही. मग उरलं कोणतं, इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स असं असतं जे आपल्याला कोणती माहिती देतं, डायरेक्ट कमांड देतं. जसं डावीकडे जा, उजवीकडे जा, डावीकडे वळू नका. आता ही काय वॉर्निंग आहे, डावीकडे जाऊ नका म्हणजे काय, ते आपल्याला जायला सांगताय, जाऊ नका म्हणजे ते आपल्याला वॉर्निंग देत आहे. कदाचित तिकडे घाट असेल, कदाचित तिकडून एखादी जोरात गाडी येत असेल, जे काय असेल ते आपल्याला एक प्रकारे काय करताय, वॉर्निंग देत आहे किंवा इन्स्ट्रक्शन देत आहे. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की सरळ जा, 90 किलोमीटर सरळ घोटी आहे, इगतपुरी आहे, जे काय असेल. त्यानंतर इन्व्हिटेशन देतात. इन्व्हिटेशन म्हणजे काय, आमंत्रण देतात. तर हे कोणते सेंटेन्स असतात, सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, इम्परेटिव्ह. जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा आता काय म्हटलंय, युजिंग वर्ड्स थ्रू स्पीकिंग ऑर रायटिंग टू शेअर इन्फॉर्मेशन, थॉट्स ऑर आयडियाज इज कॉल्ड डॅश डॅश कम्युनिकेशन. आता हे सर्व आपलं वरती ऑलरेडी झालंय. या व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशनवरच खूप प्रश्न आले. तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्याच्यात आपण काय करत असतो, लेटर्स लिहित असतो, बरोबर आहे. लेटर म्हणजे अक्षर लिहित असतो. जसं मी आता तुम्हाला लिहून दाखवतोय, हे कोणतं कम्युनिकेशन आहे, व्हर्बल. आणि जर मी तुमच्याकडे चेहरा करून तुमच्याशी बोलत असेल तर हे कोणतं कम्युनिकेशन आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे याच्यात मी रायटिंग नाही करणार आहे, मी शब्दांचा वापर करणार आहे पण मी लिहिणार नाहीये. आलं लक्षात. हा एवढा त्यांच्यात साधा सोपा फरक आहे. मग काय म्हटलंय त्यांनी, युजिंग वर्ड्स थ्रू स्पीकिंग ऑर रायटिंग टू शेअर इन्फॉर्मेशन, थॉट्स ऑर इज कॉल्ड डॅश डॅश कम्युनिकेशन. म्हणजे काय, आता बघा, जर समजा मी बोलताना किंवा लिहित असेल, माझी एखादी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायला मी काय करत असेल, काहीतरी लिहित असेल. जसं मला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, मग मी काय करतो, इथं लिहितोय. माझ्या काय आयडिया असेल त्या पण मी इथं लिहितोय. किंवा
कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असेल किंवा बोलत असेल तर हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे असं त्यांनी विचारलं. बरोबर आहे. मग ते कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? वर्बल. कारण मी त्याच्यात काय वापरणार आहे? लेटर्स यूज करणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी मला इथं 2-2, 3-3, 4-4 वाक्य काय करावं लागतं? सारखे लिहावं लागतं. आणि माझ्या ज्या आयडिया आहेत त्या मी तुमच्यापर्यंत लिहून पोहोचवतोय. बरोबर. आपल्या ते कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? वर्बल. मी तुम्हाला फीडबॅक देतोय का? नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फीडबॅक काय असतं. त्यानंतर रिझ्यूम देतोय का? नाही. त्यानंतर काय आहे? नॉन व्हर्बल. म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, नॉन व्हर्बल येऊ शकतो. बरोबर आहे. पण मी लिहिता काय करतोय? इथं तुम्हाला लेटर्स जे हे लेटर्स पण लिहून दाखवतोय. म्हणून आपलं ते कोणतं कम्युनिकेशन आहे? व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, आता बघा काय म्हटलंय. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ किस KISS इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये KISS याचा फुल फॉर्म काय होतो? आता वरतीच मी तुम्हाला सांगितलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय आहे. तुम्ही म्हणत असाल तर त्याची एखादी स्लाइड पण तुम्हाला दाखवून देईल. आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय असतं? ज्याच्यात आपण अशा स्लाइड्स वगैरे तयार करत असतो आपलं प्रेझेंटेशन मांडण्यासाठी. ठीक आहे. आता त्यांनी असं म्हटलंय त्याच्यात हा जो शॉर्ट फॉर्म आहे KISS किस, बरोबर आहे. तर याचा फुल फॉर्म काय होतो? तर त्यांनी आपल्याला 3-4 ऑप्शन दिलेले. खूप सोपं आहे बघा. कीप इन्फॉर्मेशन शॉर्ट अँड सिम्पल. कीप इन्फॉर्मेशन शॉर्ट अँड सिम्पल हे आपलं राईट आन्सर आहे. का बरं? आता त्यांनी हे कशासाठी सांगितलं? हे शॉर्ट फॉर्म कशासाठी वापरलंय? आता जर समजा मला तुमच्यापर्यंत कोणते MCQ पोहोचवायचे किंवा कोणता जे व्हिडिओ हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे किंवा ES असेल, मॅथ असेल, हा विषय मला तुम्हाला समजायचं आहे. कशाच्या माध्यमातून? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला समजायचं आहे. मग मी काय करेल? माझी जी माहिती आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, ही जास्तीत जास्त छोटी ठेवायची प्रयत्न करणार आहे. कारण ती स्लाइड आहे, समजा एवढं मॉनिटरवर जर ती स्लाइड असेल, बरोबर, त्या स्लाइड मध्ये नुसतं लिहिलेलं असेल तर तुम्ही पण माझ्या स्लाइडकडे बघणार नाही, कारण एवढं लिहिलेलं कोण वाचणार. त्यामुळे मला ती जी माहिती आहे ती एकदम शॉर्ट मध्ये आणि एकदम साध्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत काय करायची असते? पोहोचवायची असते. त्यालाच आपण काय म्हणतो? कीप इन्फॉर्मेशन शॉर्ट अँड सिम्पल. आलं लक्षात? आता बाकीचे जे ऑप्शन आहेत ते पण बघून घेऊ. कीप इन्फॉर्मेशन स्किल स्ट्रेट. स्किल स्ट्रेट काही संबंध नाही. कीप इन्फॉर्मेशन सेव्ह अँड सिम्पल. सेव्ह काही संबंध नाही. सिम्पल बरोबर आहे, बाकी काही संबंध नाही. कीप इन्फॉर्मेशन स्मॉल अँड सिम्पल. स्मॉल शब्द बरोबर आहे. इथं स्मॉल आणि शॉर्टचा अर्थ जवळपास कसा होतो? एकसारखाच होतो. ठीक आहे. पण स्मॉल म्हणजे कमी, शॉर्ट म्हणजे थोडक्यात. आपल्याला आपला राईट आन्सर कोणता येणार आहे? शॉर्ट हे येणार आहे. शॉर्ट आणि सिम्पल पाहिजे, स्मॉल आणि सिम्पल नाही पाहिजे. शॉर्ट आणि सिम्पल एवढं फक्त लक्षात राहू द्या. आता इथं तर सर्वीकडे तो शब्द वापरलाय, कीप इन्फॉर्मेशन, कीप इन्फॉर्मेशन. ठीक आहे. मग याचा राईट आन्सर काय ना? ऑप्शन ए. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय बघा आता. विच वन इज नॉट अ करिअर साईट टू फाइंड अ जॉब? खूप सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर माहिती असेल. आपण जर आता जेव्हा तुम्ही ITA पास होणार किंवा भविष्यात डिप्लोमा डिग्री काही पण करणार तर तुम्हाला जॉब शोधण्यासाठी आता ऑनलाईन भरपूर वेबसाईट असतात. आधी कसं होतं? आपल्याला स्वतः कंपनीत जाऊन वगैरे रिझ्यूम द्यावा लागत होता. मग ते आपल्याला कॉल वगैरे करत होते, मग आपण जाऊन इंटरव्ह्यू वगैरे जे काय असेल ते आपण अशी पूर्ण प्रोसिजर फॉलो करत होतो. आता काय होतं? आता भरपूर अशा ऑनलाईन वेबसाईट आलेल्या आहेत जिथं आपल्याला फक्त काय करायचं असतं? आपला रिझ्यूम आणि आपला जो काही एक्सपिरियन्स असेल हे सर्व डिटेल शेअर करायचे असतात. मग ते आपल्याला काय करतात? कॉन्टॅक्ट करतात आणि त्यानुसार आपला 1 to 1 म्हणजे मोबाईलवरच इंटरव्ह्यू सुद्धा. आता आजकाल कसा होतो? मोबाईल टू मोबाईल आपला काय होत असतं? इंटरव्ह्यू होत असतो. जर आपण तो क्रॅक केला तर आपल्याला तिथं कंपनीत जायची गरज पडते. याच्यामुळे काय होतं? तुमचा पण वेळ असतो, कंपनीवाल्यांचा वेळ असतो. आता कंपनी समजा इथून 70 किलोमीटर असेल तर तुम्हाला एवढा लांब जायची पण गरज नाही. आलं लक्षात? तर मग त्यांनी असं विचारलंय कोणती कोणती जी करिअर साईट शोधायची वेबसाईट नाहीये असं त्यांनी विचारलंय. लिंक्डइन इथं आहे, ऐकलं असेल तुम्ही, नसेल ऐकलं तर लक्षात राहू द्या. लिंक्डइन. त्यानंतर आहे टाइम्स जॉब, ही पण आहे. त्यानंतर आहे बाबा जॉब. तुम्हाला माहित जरी नसेल तरी हे 2 ऑप्शन तर आपले असेच कट होऊन जातील. कारण जॉब इथं पण जॉब शब्द आहे, इथं पण काय शब्द आहे? जॉब. याचा अर्थ ही तर करिअर साईट असणारच आहे. उरले कोणते? लिंक्डइन आणि ही. यात पण त्यांनी काय म्हटलंय? Shaadi.com. काय म्हटलंय? Shaadi.com. ही जोडपं शोधायची वेबसाईट आहे. मग इथं तुम्ही करिअर ऑप्शन शोधणार आहे का? अजिबात नाही. इथं तुमचे करिअर बनवून देणारी बाई तुम्ही शोधणार असाल, बरोबर, किंवा माणूस तुम्ही शोधणार. तर ही Shaadi.com हे जे हे करिअरवाली साईट नाहीये. ठीक आहे. मग आपला राईट आन्सर काय येणार? Shaadi.com. तर हे होते आजचे 15 पर्यंत आपण पोहोचलो. आता आजचे 7 प्रश्न आपण घेतले. आता राहिलेले जे 10 प्रश्न आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू? कव्हर करून घेऊ. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.